शिवसेनेचे उपनेते आणि या सांगोला तालुक्याचा ढाण्यावाग शहाजी बापू पाटील साहेब, या माणसानं या सांगोला तालुक्यामध्ये गेली 40 वर्ष मी म्हणणाराला प्रचंड मोठ्या ताकदीला लोकशाहीच्या माध्यमातून गोरगरिबाचा आवाज म्हणून ज्या ताकदीनं या सांगोला तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेचा लढा उभारला, आज ही वयाच्या 70व्या वर्षी सांगोला तालुक्याच्या गाव खेड्यातल्या गाव कुसातल्या माणसाला दिवस चांगलं यावं म्हणून एखाद्या तरण्या पांड पोराला लाजवेल एवढा उत्साह असणारा माझा नेता या व्यासपीठावरती आहे. सोलापूर जिल्हा परिषद आणि सांगोला पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचाराची सांगता करत असताना अंबाबाईच्या नगरीच्या महूरमध्ये गाव खेड्यातून गाव कुसातून पंचकृषीतून गोरगरिबाची 18 पगड जातीची कष्टकऱ्याची दीनदुबळ्याची शोषिताची पीडिताची प्रचंड इच्छाशक्ती मनामध्ये ठेवून आलेल्या तमाम मायबाप जनतेला साष्टांग दंडवत या निमित्तानं करतोय. मित्रांनो, मी माझ्या नेत्यानं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक चालू असताना निलाव पद्धतीनं गडी निवडलं नाही. तू किती पैसे देतो तुझा आकडा बाजूला ठेव, तू किती पैसे देतो तुझा आकडा बाजूला ठेव. माझ्या नेत्यानं काय बघितलं? माझ्या नेत्यानं बघितलं गोरगरिबासाठी आवडणारा कोण आहे, कष्टकऱ्यासाठी आवडणारा कोण आहे, रात्रीचा दिवस करणारा कोण आहे, एखाद्या वरती बाका प्रसंगाला तर धावून जाणारा कोण आहे. आणि अशी माणसं माझ्या नेत्यानं उभा केलीत ज्याचं घर इंदिरा आवास योजनेचा आहे. त्याला विचारलं नाही नेत्यानं तुझ्या बँकेत बॅलन्स किती आहे. माझ्या नेत्यानं विचारलं फक्त लढाईची तयारी आहे का, आणि आम्ही सांगितलं होय. म्हणून महूर पंचायत समिती गणातून एक तरणा पांड गडे पैलवान गडे बाळासाहेब पणगरांना उभा केलाय आणि ताकदीचा माणूस आहे बाळासाहेब. हात जोडून सगळ्यांना विनंती करा. ज्या गड्यानं मातीमध्ये शरीर कसलं आणि ठरवलंय, त्या ढाण्यावागाच्या नेतृत्वाखाली कुणाला पाडायसाठी नाही, कुणाला तरी हरवायसाठी नाही, जाती द्वेषाचं राजकारण करण्यासाठी नाही, तर माझ्या नेत्यानं जे स्वप्न बघितलंय ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाळासाहेबांना उभा केलंय. लोक म्हणायचे महूरच्या नगरीमध्ये आलो का पिंटो पाटलांचा आम्हाला फोटो चौकामध्ये संध्याकाळचा दिसायचा. देखना पानगडी, वर फेटा बांधलेला कोरीव दाढी, धारदार मिशी, तेवढाच तीक्ष्ण चेहरा असणारा माणूस या तालुक्याचं राजकारण करत असताना दुर्दैवानं जावं लागलं. 15 वर्ष त्या घराकडे वाकून कुणी बघितलं नाही. बापूने ठरवलंय उमेशजी पाटलाच्या नावाच्या माणसाच्या घरामध्ये उमेदवारी देऊन त्यांच्या घरातलं नेतृत्व या गटातून पुढे आणायचं आहे. ते नेतृत्व या ठिकाणी सोनालीताई उमेशजी पाटलांना या ठिकाणी नेतृत्वानं उभा केलंय. ही माझी भगिनी रणरागिणी आहे, ज्या घराण्याचा राजकीय इतिहास आहे.
बापू सुदैवानं पिंटोप्पांचा चिरंजीवी या व्यासपीठावरती आले. आपण हे सगळं अरे माणसं संपून संपत नसतात. माणसं दाबून दाबली जात नाहीत. माणसं लढाईच्या हिमतीनं आणि लढाईच्या ताकदीनं पुढे येतात. त्यामध्ये तुमचा परिस्थिती किती मोठी आहे महत्वाची नाही. तुमच्यामध्ये गोरगरिबासाठी लढण्याची धमक किती आहे हे महत्वाचे आहे. कष्टकऱ्यासाठी लढण्याची धमक किती आहे हे महत्वाचं आहे. मी या ठिकाणी तमाम जमलेल्या मायबाप जनतेला एवढंच सांगतो, इटकी, खवासपूर, लोटेवाडी, चिकमहूद, कटपळ ह्या 5 गावाचा एक पंचायत समिती गण आहे. महिम, महूद, खिलारवाडी या 3 गावाचा एक पंचायत समिती गण आहे. वरच्या पंचायत समिती गणामध्ये झेडपीचा मेंबर मी स्वतः दादासाहेब भगवान लवटे उभा आहे. माझ्या सोबत बाळासाहेब बनगर वरच्या गणामध्ये आहेत. खालच्या गणामध्ये आमच्या पाटील भगिनी आहेत. आपण काम करत असताना काम करणारी माणसं आहे. आमच्या नेत्याची शिकवण आहे. या देशामध्ये, राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे. शिवसेनेच्या माध्यमातून, महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी उभा राहत असताना नेतृत्वानं मला सांगितलंय, नेतृत्वानं भूमिका घेतली आहे. गेल्या अनेक वर्षाचा संघर्ष आपल्याला पुढे न्यायचा आहे. अरे लोकांना ज्या वेळेस आजही या ठिकाणी आपण या ठिकाणी सभा करत असताना आजही 50-25% आमच्या वरच्या भागातली माणसं वसईमध्ये आहेत, ऊसतोडीमध्ये आहेत, पोटाची खळगी भरण्यासाठी गोदीमध्ये माणसं आहेत. तरणी बांड पोरं लग्न करतात, कारभारणीला ऊसाच्या फाडामध्ये घेऊन, तांदूळ बाळ ऊसाच्या फाडामध्ये झोपून आयुष्याचा प्रपंचाचा गाडा हाकतात. माझ्या माता भगिनी वसईला जातात, डोक्याची केस गेली पाट्या मातीच्या वाहून वाहून. कधी कुणाला त्यांचं दुःख कळलं नाही, कधी कुणाला त्यांचं दैन्य कळलं नाही. या महूर भागामध्ये आम्ही बघतोय मुस्लिम बांधव आमचं पोटाची खळगी भरण्यासाठी छोटी छोटी दुकानं टाकतात. बेघर मध्ये अनेक माणसं आहेत ज्यांच्या घराच्या नोंदी नाहीत, ज्यांना प्रचंड छळलं जात, प्रचंड ताप दिला जातो. हे एका बाजूला चाललंय. आणि माझा नेता गेल्या 5 वर्षात आमदार म्हणून विधान भवनात गेल्यानंतर दुर्दैवी आजारानं गाठलं असताना राज्यामध्ये कालवा उठला. शहाजी बापू पाटील पुन्हा सांगोल्याला येणार नाही. घोळकच्या घोळक ब्रिज कॅन्डीला जात होतं. आमदार गेले, खासदार गेले, मंत्री गेले, न राहून मुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये आलं बापूचं काय बरं वाईट होतंय का. मुख्यमंत्री भेटायला गेले आणि मुख्यमंत्र्यांनी विचारलं, बापू तुम्ही व्यवस्थित होताय? नाकाला नळी होती, तोंडाला नळी होती, हातातून सलाईन चालत नव्हती, छातीची शीर फाडून सलाईन त्या ठिकाणी दिली जात होती. माझ्या नेत्यानं विचारलं, बापू तुम्हाला काय पाहिजे? नेत्यानं सांगितलं नाही घराचं राजकारण मोठं करा. नेत्यानं सांगितलं नाही मला काहीतरी द्या. माझ्या नेत्यानं काय मागितलं? अरे 13 गावाला पाणी मिळावं म्हणून 58,000 एकरामध्ये पाणी आणण्याचं पुण्याचं काम माझ्या नेत्यानं केलं. हे तालुक्याला का दिसलं नाही? पायपाच्या पायपा येऊन पडतात. मोहरातून पाईपलाईन चालली तुमच्या भक्त आहे. अरे हाडाचं काळ आणि रक्ताचं पाणी केलेली माणसं आहे. आणि तालुक्यामध्ये तुम्ही जातीवादाचा मेसेज पसरवता. माझ्या नेत्यानं पाणी आणलं म्हणून फक्त त्यांच्या जातीची माणसं पाणी पिणार आहेत का? अरे तथा धनगर, संघर, साळी, माळी, तेली, तांबोळी, वडार, बेडार, मुसलमान, लिंगायत, गडशी, नाभिक, मुसलमान सगळ्या समाजाची माणसं पाण्याचा लाभ घेणार आहे. कशासाठी चुकीचं विष पेरता तुम्ही समाजामध्ये? अरे तुम्ही दिलं काय या तालुक्याला सांगा. आम्ही काय दिलं ते तुम्हाला हिशोब सांगतो.
चुकीच्या पद्धतीनं नेत्याला ट्रोल केला जात. कुठल्या तर क्लिपा करता तुम्ही. आमच्या क्लिपा तुम्ही करता. बेट्यानो अजून सांगतोय, राजकारणामध्ये आमचा काय बाप आमदार खासदार नव्हता, मंत्री नव्हता, त्यामुळे आम्हाला भ्यायचं काही गरज नाही. आमच्या बापानं आमच्यासाठी काहीच ठेवलं नाही. पंक्चरचं दुकान ठेवलं होतं. पुन्हा दुकान चालू करायची या पट्ट्याची तयारी आहे. तुमची तयारी आहे का सांगा. अरे एका कुटुंबावरती दुर्दैवी प्रकार झाला. गरीबाच्या कुटुंबाला धमकावण्याचा प्रयत्न केला. म्हणून मी बोललो नाही म्हणत नाही, बोललोय. जर गोरगरिबाला त्रास देण्याचा जाणीवपूर्वक तुम्ही प्रयत्न करत असाल तर नाही आम्ही शांत बसणार. आम्ही काय शंडबिंड नाही आणि भिणारे बी नाही. आमच्या नेत्याची शिकवण आहे, समोरच्यानं नमस्कार केला तर त्याला साष्टांग नमस्कार घाला. समोरच्यानं एक हात उगारला तर त्याला 2 हात करायची तयारी ठेवा. माझा या पद्धतीनं तुम्ही आवाज बदलून शिव्या माझ्या तोंडामध्ये घालता. माझ्या नेत्यानं सांगितलं त्या गोष्टीवरती प्रतिक्रिया द्यायची नाही. माझा आयडी ऑनलाय बापू, तुमचा आयडी ऑनलाय, पण तुमचा जर व्हिडिओ लावला ना तोंडावरती पडदा ओढून हिंडायला लागल. अरे गोरगरिबासाठी काम करा, कष्ट करायसाठी करा. आमचं विजन आहे या मौजाचं चित्र बदलायचं आम्हाला. या मौजाची चाललेली गुंडगिरी संपवायची आम्हाला. आज गोरगरिबाच्या पोरांना टेटस ठेवला त्याला घरी घेऊन दम देता. कामावर जाणाऱ्या माणसांना टेटस ठेवला त्याला तुम्ही दम देता. अरे खोरपायला गेलेल्या माझ्या माता भगिनींना तुम्ही सांगता ह्याला मतदान करू नको, त्याला मतदान करू नको. अरे तुम्ही कोण लागून गेला. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला ताकद दिली आहे, आम्हाला संविधान दिलंय. या दुबळ्या बोटामध्ये एवढी ताकद दिली ना, तुम्ही नुसतं 7 तारखेला खटाखटा बटन धनुष्यबाणाची दाबा. त्यांचा टांगा जर नाही पलटी झाला तर नाव बदलून ठेवा, फक्त धनुष्यबाणाचं ताकदीनं बटन दाबा. आणि आमच्या पुढे प्रचंड विजन आहे. आमच्या नेत्यानं या तालुक्यासाठी 6,000 कोटीचं काम केलंय. रस्ते केलेत, पूल केलेत, पाण्याची कामं केलेत. त्या काळामध्ये लोक सांगायची व्हिक्टोरिया राणी याची, आणि या महाराणावर फिरत असताना व्हिक्टोरिया राणीनं सुंदर देशी गाय बघितली. त्या देशी गायचं नागपुड्या काळ्या, कान काळे, खूर काळे आणि सुंदर पांढऱ्या गायी बघितलं. आणि त्या व्हिक्टोरिया राणीनं त्या काळामध्ये विचारलं हा कोणता प्राणी आहे. त्यावेळेस लोकांनी सांगितली खिलार गाय आहे. आणि या महूच्या यात्रेमधून ज्या खिलार गायीचा नंबर यायचा तो देशभर त्या गायीचा गौगव व्हायचा, त्याचा नंबर द्यायचा. अरे ही प्रथा तुम्ही संपवली, ही प्रथा तुम्ही मोडीत काढली. माझा शब्द आहे महूतकरांना, महूतच्या पंचकृषीतील सगळ्या लोकांना शब्द आहे. माझ्या नेत्याच्या साक्षीने मी शब्द देतो, ही परंपरा आम्ही पुन्हा एकदा जोरानं चालू करणार. आज या ठिकाणी गल्लीत फिरताना रस्ते बघा, लाईटची कामं बघा, स्मशानभूमीची अवस्था बघा, मुस्लिम बांधवांचं कब्रस्तानची अवस्था तुम्ही काय करून ठेवले बघा. अरे विकासावरती बोला, विचारावरती बोला, तत्वावरती बोला, विकासाच्या प्रगतीच्या राजकारणावरती बोला. तुम्ही बोलता कशावरती? भावकीवरती. तुम्ही बोलता कशावरती? जातीवरती. अरे जातीचंच राजकारण करायचं जर असतं तर या नेत्यानं ठरवून कुणालाही निवडायला उभा केला असतं. पण एका गरीबाच्या फाटक्या पोराला या नेत्यानं तालुक्याचा नेता केला. जो आनंद भाऊ माने गुदडी कांबळून घरामध्ये झोपला होता, मला नगरसेवक नको म्हणत होता. नेत्यानं माझा तसा जातीवाद नाही केला. आनंद भाऊला उभा केलं. 5,000 मताच्या फरकानं त्या पट्ट्याला निवडून आणलं. नगरपालिकेमध्ये 15 नगरसेवक आणलं. महिम सारखं गाव बघताय तुम्ही. अरे जगामध्ये
देशामध्ये राज्यामध्ये जी धवल क्रांती झाली त्याचं खरं होतं कुठं असेल तर माझ्या महिम गावामध्ये महिमकरांनी कष्टानं दुधाचा धंदा एवढा मोठा उभा केला. रात्रंदिवस कष्ट करतात, पाट पाचला माझ्या माता भगिनी उठतात, शानगान करतात, जनावरांचं बघतात, लेकरा बाळाचं बघतात, प्रपंच उभा करतात. पण कधी यांना वाटलं नाही आम्ही काय तर त्यांच्यासाठी करावं. दूध संशोधन केंद्र एखाद्या त्या भागामध्ये आणावं कधी म्हटलं नाही. पण मी तुम्हाला शब्द देतो या झेडपी आणि पंचायत समितीच्या माध्यमातून दुधाचं विक्रमी उत्पन्न असणाऱ्या महिला गुणवत्तापूर्ण दुधाचा दर मिळवून देण्यासाठी अहोरात्र मी प्रयत्न करणार आहे. त्या काळामध्ये गडी म्हणत होता उजनीच्या पायपा इलेक्शनच्या आधी आले, विधानसभेचं इलेक्शन झालं की उजनीच्या पायपा निघून जाणार आहे. तसं झालं का? आता पायपाचं काम चालू आहे ना. बापून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना मंजूर करून आणून त्याचं काम चालू केलं हे तुम्हाला मान्य आहे ना? हात वर करून एकदा सांगा सगळे. हात वरती राहू द्या. सगळ्याच्या साक्षीनं सांगतो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना शहाजी बापू पाटलांनी आता लोकांना आणली आहे. त्याचं भांडवल कोणी करू नका. अरे जीवाच्या कांताना जीवाच्या शेवटच्या क्षणामध्ये असताना ती योजना या तालुक्याला मिळवून दिले आणि आता कुठून तुम्हाला सुचायला लागले हिकून पाईपलाईन टाकतो कोण पाईपलाईन टाक. त्याच्या रानात पंप काढ आणि त्याच्या रानात एरवाल काढ. कार्य जनता एवढी दूध खुले नाही चालत. लबाडी चालत नाही जनतेला. जनतेमध्ये प्रचंड बापू उद्रेक आहे. गावागावातली घराघरातल्या पोरांनी ठरवलंय विधानसभेला आमचा दुर्दैवानं जरी पराभव झाला असला तर त्याची सर जनतेच्या मनामध्ये आहे. आम्हाला स्वस्त झोप लागत नाही. जो माझा माणूस या राज्याचा मंत्री झाला असता, या तालुक्याचं नंदनवन झालं असतं. नेत्यानं आमचा घात केला, आमचं राजकारण संपवण्याचा प्रयत्न केला. पण जनतेला मला वचून सांगायचंय सांगोल्यातल्या सुजान जनतेनं नगरपालिकेत धनुष्यबाण पाठवलाय. तुम्ही झेडपी आणि पंचायत समिती धनुष्यबाण पाठवा. माझा नेता विधान भवनात विधान परिषदेचा आमदार एवढ्याच या निमित्ताने मित्रांनो सांगेन काही जण गरीब ही निवडणूक जाणीवपूर्वक प्रतिष्ठेचे बनवतायत. अल्पसंख्याक समाजाला दम येतोय, दादागिरी येते. अरे बेट्यानो ज्या शाळेत तुम्ही शिकता त्यातला आम्ही हेडमास्टर आहे. तुम्ही आमच्या अंगावरती आमच्या वागण्यावरती जाऊ नका. जनतेची प्रचंड कामं करणारी मी माणसं आहे. जनतेवरती विश्वास असणारी माणसं आहे. तुम्ही या तालुक्यात उभा केलेल्या माणसांची यादी द्या. माझ्या नेत्यानं उभा केलेल्या माणसांची यादी आम्ही देतो. अरे माझा नेता ही मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी असे हजारो नेते या नेत्यानं या तालुक्यामध्ये तयार केले. अरे सत्ता मिळवणं जर माझ्या नेत्याचं ध्येय आणि धोरण जर असतं, सत्ता मिळवणं जर ध्येय आणि धोरण जर असतं तर कधीच कॉम्प्रोमाइज करून जुळण्या केल्या असत्या. पण वयाच्या 70व्या वर्षी सुद्धा या भागातला गोरगरिबाचा 18 पगड जातीचा प्रश्न सुटावा, गोरगरिबाला चांगले दिवस यावं, या भागाचा विकास व्हावा. आज ही झोपडपट्टी दिवसाची भाकरी पोटाला मिळवण्यासाठी आणि लेकरांच्या शिक्षणासाठी वनवन भेटणारी आमची लोक आहेत. आज ही मतदानाच्या याद्या आम्ही काढत असताना देशोधडीला गेलेली माणसं आहेत. तरुणी बांध पोरं त्यांचा कुठेतरी विचार झाला पाहिजे. पोटाची खळगी भरण्यासाठी घराच्या घर संपली, त्यांचा कोण विचार या भागामध्ये करणार आहे. सर्वसामान्याला न्याय द्यायची भाषा कुठेतरी या भागामध्ये व्हावी. 18 पगड जातीला न्याय द्यायची भूमिका या ठिकाणी व्हावी. आमचं राजकारण हे विकासाचं आहे.
आमच्या नेतृत्वानं विकास केलाय. काय घडी म्हणतात बापू विकास केला नाही. त्यांना सांगा तुम्ही ज्या डांबरी रस्त्याने सांगोल्याकडे मौदाकडे येता सिमेंट रस्त्याने ते कुणी केला बाबा रस्ता? बापूनीच केलाय. आता माझ्याकडे त्याच्यासाठी नवीन शब्दात तरी बोलणार नाही. तर जे रस्ता आहे, जे पूल आहे, जे संकल्प आहे तो माझ्या नेत्याचा आहे. प्रचंड काम आहे. गोरगरिबाच्या अट्टापगड जातीच्या माणसाला आधार कार्ड मिळावं म्हणून या तालुक्यातल्या 15 अनोळखी माणसाला आधार कार्ड मिळावं म्हणून सही करणारा माझा नेता शहाजी बापू पाटील साहेब आहेत. त्याची जाणीव या तालुक्याला असावी. आणि त्यांच्याच तालमीत, त्यांच्याच मुशीत, त्यांच्याच कुशीत वाढलेली आम्ही लेकरं आहे. आम्हाला तुम्ही जातीवादाचं शिकवू नका. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आमच्या रक्तामध्ये रक्तामध्ये. अरे कधीच नव्हतं 2 कोटीचं स्मारक. टोले जंग विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं माझ्या या ढाण्यावाल्यांना धर्मवादाचं सांगता, हिंदू मुस्लिमांचं तुम्ही बोलता. तुम्हाला कधी का वाटलं नाही ईदगाह मैदान बांधावं? एखादं तरी भिंत बांधायला पाहिजे होती ना? नाही बांधली तुम्ही. अरे इराणी कारागीर आणलं, सौदी अरेबियानं कारागीर आणलं माझ्या नेत्यानं. आणि सांगोल्याच्या चौकामध्ये कोर्टामध्ये नवीन तहसील कार्यालयाच्या समोर 6 कोटीचा ईदगाह आणला. माझं ओपन चॅलेंज आहे, ओपन चॅलेंज. जिल्ह्यामध्ये एवढा ताकदीचा ईदगाह कोणी बांधला का? मला फक्त दाखवा. माझ्या नेत्याचं प्रेम आहे. सर्वसामान्य जनतेला समावेश करून घेण्याची माझ्या नेत्याची भूमिका आहे. आणि या नेतृत्वानं आमच्या सारख्या फटक्या माणसावरती नेटका विश्वास ठेवलाय. मायबाप तुमच्या जनतेच्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे. तुम्हाला मी विश्वासानं सांगतो, आमच्यावरती कुणी काय बोलते, कुणी काय टीका करते, नेतृत्वावरती काय टीका करते, याचा आम्हाला चिंता करायची गरज नाही. ज्यांना ज्यांना वाटत होतं की गडी निमतनं रणांगण सोडतील, भिवून माघारी घेतील, दबाव टाकून जातील, माझा नेता एवढा निश्चिंत आहे की नेत्याने मला कधी विचारलं नाही सूचक कोण ठेवला, अनुमोदक कोण ठेवलाय, अर्ज कसा भरलाय, नाही नेत्याने विचारलं. नेत्याने एवढंच सांगितलंय की उमेशजी पाटलाला ताकद द्यायची आहे. पिंटोप्पाचं घर इजामाचं घर पुराणाचं आहे. ज्या घराचा राजकीय घात झाला आणि राजकारणात घर थांबवलं, त्या घराला ताकद द्यायची. ताकद यासाठी द्यायची आहे की सज्जन असणारी माणसं, विचारानं सरळ असणारी माणसं काही गाड्यांना दुबळी वाटतात आणि टगेगिरीच्या जीवावर राजकारण चालतं. हा त्यांचा गोड गैरसमज आहे. तो मोडून काढण्यासाठी बापूंनी उमेदवारी या महोदामध्ये दिली आहे मित्रांनो. आणि वरती बाळासाहेब बंडगर माझ्या सोबतीला दिलाय. सगळ्या गावातील लोकांना ताकदीनं तुम्ही सांगा, हिमतीनं सांगा, ही निवडणूक समोर घेऊन जायचं आहे, सर्व समावेशाला घ्यायचा आहे. ताकदीनं निवडणूक करायच्या मित्रांनो. आम्हाला नेता बिता म्हणून आम्हाला नेता वगैरे म्हणून या ठिकाणी मिरवायचं नाही. तर माझ्या नेत्याचं स्वप्न आहे, गोरगरीब जनतेचं स्वप्न आहे. बापू आज ही मोहोळ भागामध्ये उमेशजी पाटील निवडून यावं म्हणून, बाळासाहेब बंडगर निवडून यावं म्हणून, दादा लोटे निवडून यावं म्हणून 10 ते 20 पोरांनी चप्पल घालायची बंद केली मित्रांनो. 10 ते 20 पोरांनी चप्पल घालायची बंद केली आहे. अनेक माता भगिनींनी बिरोबाला नवस केले, बाळूमामाला नवस केले, नाकोबाईला काल गेल्यानंतर लोकांनी साकडे घातले. बापू असंख्य लोक असंख्य लोक स्वप्न बघतायत की बापूने ह्या गरीब घरातल्या 2-3 माणसावरती विश्वास टाकलाय. परमेश्वरा एवढा विश्वास सार्थ होऊ दे. रात्रीच्या माता भगिनी रात्र 11, 12, 1 वाजेपर्यंत प्रचाराला गाड्या घरोघरी जात आहेत.
फळं विकणारी पोरं आहेत चौकामधली, नाभिक समाजाची दुकानदार आहेत. कटिंग करत असताना एखादा म्हणला ना शिवसेनेचे येतोय, त्याची जादा मालिश करते बिचारी. शिवसेनेचे बोलते त्याला गोड बोलते, त्याच्याकडनं माहिती काढते, मला तासाभरात फोन करते, आज सगळं ओके ओके म्हणून सांगितलं. दूध डेअरीवरती गेलेली माणसं बापू दुधाच्या किटल्या तरी ठेवते, खिलारवाडी असेल, महिम असेल, चिकमोहर असेल, किटल्या तरी ठेवते, बाकीच गडी जेवायला जाते. पण ती म्हणते कसं कसं होईल, वरची फुलीचं काय होईल, खालच्या फुलीचं काय होईल. मी त्यांना एवढंच सांगतो मित्रांनो, हात जोडून सांगतो, दोन्ही पंचायत समिती गणाचे उमेदवार माझ्यापेक्षा 100 फुल्या जादा त्यांना मिळाल्या तर चालतील, पण त्यांचा कुठेही घात करू नका, एवढीच मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. दादा मतं कमी पडली तरी चालतील, पण विश्वासानं आमच्या सोबत आलेली माणसं आहेत. हात जोडून विनंती आहे, ही लोक चळवळ माझ्या नेत्यानं उभा केली आहे. ही मोडून कुणीच्या सांगण्यावरनं, कुणाच्या अंगारावरनं, कुणाच्या भंडाऱ्यासाठी आणि कुणाचा गुलाल शिवला म्हणून ही चळवळ मोडून काढू नका. जरी कोण घडी 2 दिवसात तुम्हाला रात्रीचं उठवायला आलं तर अन्ना झोपा माझे हात दरवाजा वाजवला तर पडदिशी दरवाजा उघडा. लक्ष्मी आली तर तिला नाही म्हणून. आता सगळंच थांबल्यामुळं आणि वाळू सरकल्यामुळं लक्ष्मी दर्शन चांगलं होणार आहे. मी बाळूमामाला, मायाकाला, बिरोबाला, खंडोबाला, शिदोबाला, मुसोबाला, सिद्धनाथाला, माझ्या कुलदैवताला सगळ्याला सांगतो की माझा शपथ काही घ्या आणि मनातल्या मनात देवाला म्हणा, एवढ्या बार धनुष्यबाणाकडे बघू द्या, कोणी मस्तीवरती आमच्या तिघाचंही नंबर वरच्या गणामध्ये बाळासाहेबांचा नंबर 2 नंबरलाच आहे, माझंही चिन्ह 2 नंबरलाच आहे. खालच्या गणामध्ये एकच मशीन आहे, वरच्या गणामध्ये एकच मशीन आहे. दोन्ही मशीनीवरती म्हणजे वरच्या गणातली मशीनीवरती 2 नंबरला आम्ही दोघं आहे, खालच्या गणातल्या मशीनीवरती सुद्धा 2 नंबरला बापू. उमेची पाटलांचं चिन्ह 2 नंबरला, बाळासाहेबांचं चिन्ह 2 नंबरला, माझं सुद्धा 2 नंबरला. काय नशीब आहे बघा. ज्या दिवशी अर्ज भरला त्या दिवशी या मायबाप जनतेनं मला आशीर्वाद दिलाय. मला टीका टिप्पणी करून कुणावरती आरोप करायचे नाहीत. कुणी कामं केली असतील, चांगली केली असतील, त्याबद्दल आमचं दुमत नाही. विकास केला असेल, अतिशय चांगला केला असेल, त्याबद्दलही आमचं दुमत नाही. पण एवढ्या जबाबदारीने सांगतो, गेली 3-4 महिने फिरत असताना या मायबाप जनतेनं, युवकांनी, या तरुणांनी, माता भगिनीने आमच्या नेतृत्वावरती, आमच्यावरती, सगळ्यावरती जो विश्वास टाकलाय, अंगाचं कातडं काढून त्याची जर चप्पल बनवली आणि तुमच्या पायात घातली मित्रांनो, तर उपकार फेकणार नाही. तेवढं मोठं उपकार तुमच्यावरती आहे. उद्याच्या इलेक्शनला 7 तारखेला सगळ्यांनी ताकदीनं इलेक्शनला सामोरं जाऊया. कोणत्याही दडपशाहीला, दादागिरीला भिवू नका, कारण त्यांना एवढंच सांगा, टायगर अभी जिंदा है. त्यामुळं कुठेही न घाबरता, दबावाला न बळी पडता, आता पकडता तिच्या माणसानं ताकदीनं धनुष्यबाण हे बटन दाबा. माझ्या नेत्याचं, माझ्या या तमाम जनतेचा, गोरगरिबाचा, कष्टकऱ्याचा, त्या खोऱ्यातल्या एकनाथरावजी शिंदे साहेबांचा, तिघे साहेबांचा, बाळासाहेब ठाकरे साहेबांचा स्वाभिमान असणारा धनुष्यबाण तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये आणि पंचायत समितीमध्ये पाठवा. मी तुम्हाला शब्द देतो, पंचायत समिती आपली येणार आहे आणि आमच्या भगिनी पहिल्यांदा सभापती होणार आहे. आणि तुमचं आमचं एवढं नातं जोडू. रात्रीच्या 12 वाजता फोन करा, तुमच्यावर बाका प्रसंग येऊ नये. तुम्ही तुमच्या सुखात बोलवा, न बोलवा, तुमच्या दुःखात, तुमच्या अडचणीत आम्हाला बोलवा, आमच्या नेत्याला बोलवा, आमच्या टीमला बोलवा. नाही जर आलो ना, आम्ही तुमच्या दुःखात सुखात नाही आलो,
तर आमच्या वडिलाचं नाव आम्ही कधीच मागं लावणार नाही. आणि तुमच्या पायाला जरी काटा टोचला, पायाला ठेच लागली तर त्याची कळ आमच्या अंतकरणात येईल आणि आमचं डोळं दबाबल्याशिवाय राहणार नाही. एवढं नातं फिट्ट करू, एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादासाहेब.